लक्ष्मण हाके संविधानाची प्रत घेऊन आज पोलीस ठाण्यामध्ये आले होते. खरं तर ज्या संविधानाची प्रत घेऊन तुम्ही आला त्या मोर्चाला पोलिसांनी परवानगी नाकारली होती, तरी देखील तुम्ही मोर्चा काढला, गुन्हा दाखल झाला आणि आज अटक करण्याची मागणी करण्यात आली. कुठल्याही मोर्चाला आणि कुठल्याही आंदोलनाला पोलीस परवानगी देतच नाहीत. तरीही भारतामध्ये मोर्चे होतात. हा संविधानिक आमचा अधिकार आहे. महाराष्ट्रामध्ये शेकडो मोर्चे झाले, आंदोलनं झाली. कुठल्याही पोलीस स्टेशननं गेवराई वगळता कुठल्याही पोलीस स्टेशननं अशी नोटीस आम्हाला काढली नाही. त्यामुळं आम्ही मग आणि आत्ता पोलिसांनी आमच्याकडून लिहून घेतलंय की हा गुन्हा परत करणार नाही. कोणता गुन्हा आमची कोणता गुन्हा? आम्ही मोर्चा काढणं, भाषण करणं हा जर गुन्हा असेल तर मग हे ओबीसीचं शांततामय मार्गानं मग हे ओबीसीचं आंदोलन संपवणे हा उद्देश आहे सरकारचा. कुणाच्या सांगण्यावरून हा गुन्हा दाखल दोन झाला? पालकमंत्री आहेत या बारामतीचे, त्यांच्या सांगण्यावरून असा आरोप करतोय. कारण ज्या बीडचे ते पालकमंत्री आहेत तिथं सुद्धा माझ्यावर गुन्हा दाखल आहे. खरं तर आयोजकांचं म्हणणं असेल, म्हणजे आयोजकांच्या टीम मधले काही राष्ट्रवादीचे कार्यकर्ते, काही भाजपचे कार्यकर्ते, भाजपचे कार्यकर्ते म्हणतात अजित पवारांच्या सांगण्यावरून सांगला, राष्ट्रवादीवाले म्हणतात अजित पवारांना बदनाम केलं जातंय. याच्यामध्ये कुठंतरी मिसकम्युनिकेशन आहे असं वाटत नाही का तुम्हाला? पालकमंत्र्यांनी जबाबदारी घ्यावी. पालकमंत्र्यांनी, आपण पालक आहोत या जिल्ह्याचे, त्या भूमिकेतनं वागावं ना. आम्हाला एक न्याय आणि जरांगेंना एक न्याय, असं कसं होईल बरं? परत तुम्ही उपमुख्यमंत्री पदावर आहात आणि आम्ही आंदोलक आहोत. आम्ही कुठल्या आमदार खासदाराची पोरं नाही, म्हणून आमच्यावर गुन्हे दाखल करून आम्हाला तुम्ही आत तरी टाका ना किमान. आम्ही बारामतीच्या जेलमधनं आम्ही ओबीसीचं आंदोलन चालवलं असतं, पण तेवढीही हिंमत नाही. एका बाजूला नोटीस काढायची, आमचं मॉरल डाऊन करायचं, हा उद्देश आहे यांचा. अनेकदा हा तुम्हाला प्रश्न विचारलाय, पुन्हा एकदा तोच, पवार कुटुंब तुमच्या हिट लिस्टवर कायम का असतं? कारण पवार कुटुंब महाराष्ट्राच्या बोडक्यावर बसलंय. आमच्या 4 पिढ्यांचं शोषण केलंय. कारखानदारी, दारूचे गुत्ते, दारूचे कारखाने, शिक्षण संस्था, कोऑपरेटिव्ह सेक्टर, आमदारक्या, खासदारक्या, उपमुख्यमंत्रीपद, अर्थमंत्रीपद यांच्या बापाची जहागिरी असल्याप्रमाणे यांनी आपल्या स्वतःच्या ताब्यात ठेवलंय. म्हणून आम्ही पवार कुटुंबियावर बोलतोय. जनतेने निवडून दिलं ना. जनतेने निवडून दिलं, मग झकमारी केली का, चूक केली का? बारामतीची आमची लोक सातत्यानं त्यांना आमदार खासदारकीला मतं देत आहेत. म्हणजे आम्ही झकमारी केली, आम्ही चूक केली की तुम्ही आमचं ओबीसीचं आरक्षण घालवलं. तुम्ही ब्र शब्द बोलायला तयार नाही. आम्ही निवडून देतो, आम्ही निवडून देतो, आम्ही येडे आहोत. आमच्या बापजाद्यांनी आम्ही तुम्हाला मतं दिली, आम्ही तुमचं नेतृत्व स्वीकारलं, म्हणजे आम्ही येडे आहोत का? आम्हाला बाबासाहेबांनी जे संविधानामध्ये जे आरक्षण दिलंय ते तुम्ही घालवत असताना तुम्ही गप्प बसलाय. तुम्ही ब्र शब्द बोलत नाही, पुन्हा आरक्षणाबद्दल बेजबाबदार वक्तव्य करताय. काय पवार फॅमिलीची आरती करू, काय करू बारामतीमध्ये येऊन? माझ्या बांधवांना समजावून सांगू की नको की तुम्ही ज्या महाभागांना तुम्ही इथं निवडून दिलंय त्या महाभागांनी तुमचं आरक्षण संपवलंय. कुणावर टीका करू? बारामतीतल्या दुसऱ्या लोकांवर टीका करू का बरं? ज्यांच्यावर आम्ही जबाबदारी टाकली, ज्याला आम्ही लोकप्रतिनिधी म्हणून निवडून दिलं, ती माणसं बेजबाबदार बोलत असतील, वागत असतील. हे आंदोलन कुणी उभं केलं? राजेश टोपे कुणाच्या सांगण्यावरून चालतात? विजयसिंह पंडित, प्रकाश सोळंकी, बजरंग सोनवणे, थोरले पवार नाही तर दाखले पवार. मग आम्ही कुठं बोलायचं? त्यामुळं पवार फॅमिलीचं आमचा काही बांधायला बांध नाही, पण पवार फॅमिलीनी आमच्या 4 पिढ्या मागच्या सडवल्या आणि पुढच्या 4 पिढ्या शिकू नयेत म्हणून अजितदादा महाज्योतीला पैसे देत नाहीत, शिकू नयेत म्हणून वसतिगृह बांधत नाहीत. त्याच वेळी अजितदादा पवार एखादा पोरगा बोलायला लागला त्याच्यावर गुन्हे दाखल करतात, त्याचं करिअर संपवतात. म्हणून तर आम्ही संविधान घेऊन आलोय ना बारामतीमध्ये. सुप्रिया सुळे यांनी एक वक्तव्य केलं होतं आरक्षणासंदर्भात, त्याकडे कसं बघतात? बेजबाबदार वक्तव्य. सुप्रिया सुळे ह्या उत्कृष्ट संसदपटू नसून निकृष्ट संसदपटूचा दर्जा आम्ही ओबीसी बांधव महाराष्ट्रातले त्यांना देत आहोत. परत एकदा मी उदाहरण सांगतो, मगाशी बोललो, ज्या कर्जत जामखेडमध्ये एका पारधी समाजाच्या महिलेला डेथ झाल्यानंतर तिचे अंत्यसंस्कार करायला 1-2-5 फुटाची जागा मिळाली नाही. मग त्या गरीब होत्या म्हणून त्यांनी मिळाली नाही का? त्या एका फासेपारधी समाजामध्ये जन्माला आल्या म्हणून त्यांना ही वागणूक आहे. त्यामुळे आर्थिक निकषावर ताई, रिझर्वेशन पॉलिसी जरा समजून घ्या. ताई, कारखाने चालवणे, बापाची मिराजदारी पुढे चालवणे, काहीतरी दाखवा कर्तृत्व. तुम्ही सरळ सरळ या महाराष्ट्रामधल्या, देशामधल्या आरक्षणाकडं तुमचं काय म्हणणं आहे? तुमच्या पोटातलं ओटात आलंय. तुम्ही काय आमच्या आरक्षणवाल्यांकडे तुम्ही काय भावनेनं बघतात हे तुम्ही दाखवून दिलंय काल. लक्ष्मण हाके सातत्यानं पवार कुटुंबावरती बोलतात आणि पवार कुटुंबावर बोललं की प्रसिद्धी मिळते आणि त्यामुळे लक्ष्मण हाके सातत्यानं स्टंटबाजी करतात असं बोललं जातं. मिळू द्या ना प्रसिद्धी. अडचण काय आहे प्रसिद्धी मिळाली म्हणून? होऊ द्या ना प्रसिद्ध. एक मेंढपाळाचं पोरग बोलतोय, प्रसिद्ध झालं म्हणजे अडचण आहे का कुणाला? काय गुन्हा करतोय मी?
आणि स्टंटबाजी करतोय. काय स्टंटबाजी केली? संविधान घेऊन आलोय. माझ्या लोकांना जर तुमच्या माध्यमातून जर प्रत्येकासमोर जर हे संविधान जाणार असेल तो बिचारा म्हणेल अरे काय आहे संविधान, जरा बघूया. काय स्टंटबाजी? स्टंटबाजी करून गाड्या घोड्या उडवल्या नाहीत, स्टंटबाजी करून कुणाचा जीव घेतला नाही, स्टंटबाजी करून कायदा सुव्यवस्थेला चॅलेंज केलं नाही. स्टंटबाजी, मी जर संविधान घेऊन आलोय, मी जर फुलेंची पगडी डोक्यावर परिधान केली, ही जर कुणाला स्टंटबाजी अरे वाटू द्या चला, नाही बीक घालत मी कुणाला, कुणीही म्हणावं मला स्टंटबाजी. आम्ही सर्वसामान्य माणसाला जे बाबासाहेब फुले शाहू आंबेडकरांनी आम्हाला जे हक्क अधिकार बहाल केलेत, समतेचं तत्व दिलंय, त्या तत्वासाठी जर कुणाला स्टंटबाज वाटत असो, आम्हाला फिकीर नाही त्या गोष्टीची. जालन्यामध्ये मोर्चा झाला, त्याला लक्ष्मण हाकेंची अनुपस्थिती होती. नाही, मी आजारी होतो. माझ्या कार्यकर्त्याचे दोन्ही हात निकामी केलेत, पाय निकामी केलेत. त्या मुलावरती काल शस्त्रक्रिया त्याच दरम्यान झाली. त्यावेळी मी परभणीच्या हॉस्पिटलमध्ये उपलब्ध होतो. माझ्या कार्यकर्त्यावरती असा प्रसंग आल्यानंतर मला कार्यकर्त्याला त्याच्या उशाला बसणं हे माझं कर्तव्य होतं. लढा तर चालूच आहे आणि लढ्यामध्ये माझा सपोर्टच आहे ना. मी रात्रीच सांगितलेलं होतं की मी सामील होतोय, पण त्या माझ्या कार्यकर्त्याचे दोन्ही हात फ्रॅक्चर आहेत, डोक्यामध्ये टाके पडलेत, गरीबा घरचं पोरग आहे आणि त्या कार्यकर्त्याला वाचवणे ही माझी प्रायोरिटी होती. त्यामुळे कुणी काही गैरसमज करून घेऊ नका. आम्ही सगळे एक आहोत, नेक आहोत. आमच्या ताटातलं आरक्षण ओबीसीचं वाचवणं ही आमची प्रायोरिटी आहे. धनगर समाजाला एसटी मधून आरक्षण पाहिजे, त्यासाठी धनगर समाजाचा लढा सुरू आहे. एकीकडं मराठा समाजाला ओबीसी मधून आरक्षण पाहिजे म्हणून मराठा समाजाचा लढा सुरू आहे. ओबीसी मराठ्यांना घ्यायला नाही म्हणतायत, त्यासाठी तुम्ही लढा करताय. दुसरीकडे एसटी तुम्हाला घ्यायला नाही म्हणतात. मग जे प्रकार घडतात त्याकडे कसं? हे बघा, कुणाच्या मागण्यावरनं आणि आंदोलनावरनं आरक्षण पॉलिसी ठरत नाही. आरक्षण पॉलिसी ठरवण्यासाठी इथं संविधान आहे, इथं आयोग आहेत. या सगळ्या गोष्टी आम्ही संविधान मानणारी माणसं आहोत. आम्हाला आमच्या ताटामधलं जे आरक्षण आहे ते वाचवणे ही आमची प्रायोरिटी आहे. त्यामुळं संविधानिक वागा. फक्त निवडणुका डोळ्यासमोर ठेवून राजकीय बोलू नका, राजकीय वागू नका. निवडणुका 5 वर्ष असत नाही, निवडणुका येतात जातात, पण जो शोषित वंचित आहे त्याचं हक्क अधिकार टिकले पाहिजेत, त्याला माणूस म्हणून जगता आलं पाहिजे, एवढी माफक अपेक्षा एक आहे. शेवटचा प्रश्न विचारतो. लक्ष्मण हाकेंचा कायमच देवेंद्र फडणवीसांना सॉफ्ट कॉर्नर आहे आणि अजित पवार टिकायचे धनी बनतात. लक्ष्मण हाके, ज्या दिवशी देवेंद्र फडणवीसांनी ओबीसीच्या आरक्षणासंदर्भात जी.आर. काढला त्याच दिवशी तो जी.आर. फाडून टाकलेला आहे आम्ही. हा जर कोणाला सॉफ्ट कॉर्नर वाटत असेल तर मला काही अडचण नाही. खूप खूप धन्यवाद. तर लक्ष्मण हाके, पुढची लढाई जी आहे ती सुरूच राहील आणि अजित पवारांच्या सांगण्यावरून आमच्यावरती गुन्हे दाखल केले असं देखील लक्ष्मण हाके म्हणतायत. आता नेमकी पुढची दिशा काय असणार, कशा पद्धतीने पुढं लढाई लढणार ते देखील त्यांनी सांगितलंय. कॅमेरा पर्सन श्रेयस जयदीप भगत, एबीपी माझा, बारामती. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.